काय नाव तुमचं? काळबा सोपान गायकवाड. तुम्हाला घरकुलाचा लाभ भेटला का? भेटला की किती हप्ते पडले आतापर्यंत? 2 हप्ते पडले. तुम्हाला ज्यावेळेस हप्ते पाडण्यासाठी काही सरपंच असतील, ग्रामसेवक असतील किंवा रोजगार सेवक असतील यांना कुणाला पैसे वगैरे काय द्यायची गरज पडली का? नाही 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 किंवा पंचायत समितीमध्ये तुम्हाला कोणी बिल टाकण्यासाठी पैसे मागितले का? नाही 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 मागितले. नाही मागितले. 2 हप्ते भेटले आतापर्यंत? 2 भेटले. 2 तिसऱ्या हप्त्याचं पुढचं कधी भेटणार आहे तुमचा? आणि काही सांगितले नाहीत बघा. भेटतात म्हणले. एकूण या घराला पैसे किती मंजूर झाले? आता एकूण सर एक 15चा आणि एक 70चा. एकूण 42 आहे का? आता प्रधानमंत्र्याचं आहे आपलं. हां. काय नाव तुमचं? भीमराव सुबाना कदम, गाव? बहादरपुरा. तुम्हाला घरकुलाचा लाभ भेटला का? भेटलं. किती हप्ते पडले आतापर्यंत? 2 हप्ते पडले. 2 हप्ते म्हणजे तुमचं बेसमेंट पर्यंत झालेलं आहे. तुम्हाला हप्ते पाडण्यासाठी काही ग्रामसेवक, सरपंच, रोजगार सेवक किंवा पंचायत समितीमध्ये कोणाला पैसे वगैरे कोणी मागितले का तुम्हाला? नाही मग 1 रुपया दिला नाही. यांनी जेवण फोटो काढून घेऊन जीव टॅग करून घेतले. तुम्हाला हो भेटले. तर तुमचे एवढे शासनाच्या योजनेमध्ये तुमचं पूर्ण घर व्हायला काय? पूर्ण घर होण्या झाले साहेब. बाकीचे पैसे आता घरून टाकावं लागतं. आता चांगल्या पद्धतीने घर बांधायला आपण. यासाठी शासनाचे पैसे पुरे ना ते खाली बेसमेंटच्या याच्यावर चले ते. शासनाचे पैसे 1.5 लाख जवळपास तुम्हाला भेटत असतील. हां भेटणार आहे. बनवायचं घर शासनाची मदत म्हणून भेटली. आता त्याच्या याच्यानं करायला. मंसूर खान, सरदार खान पठान, भादापुरा रहवासी. तुम्हारे को घरकुल मिला था? हाँ घरकुल मिला. अच्छा, पूरे हफ्ते मिलेगा घरकुल के? पूरे हफ्ते 1 हफ्ता रहा आखिरी का रहा 5 का रहा खाली. और वो इसके वो बेरो हम इसके नहीं क्या रोजगार हमें की रोजगार इमरजेंसी के पैसे रहे वाले. हाँ काम तुम्हारा पूरा हुआ? हाँ. कुछ बाकी है क्या काम करने का? वो संडास बाथरूम का है खाली. क्या टाइल फर्ची करने की बोल के रुका. म्हणजे तो तुम्हारा काम बाकी है. हाँ, पूरा तुम्हारा काम होने के बाद तुम्हारा घरकुल मिलेगा. हाँ. तुम्हारे को घरकुल के पैसे निकालने के वास्ते कोई पैसे मांगे क्या? नहीं किसको भी 1 रुपया नहीं दिए. सरपंच, ग्राम सेवक कोई भी नहीं दिए पैसे. ऐसे तुम काम दिखाए, काम मिल होने के बाद पैसे मिले तुम्हारे को? इंजीनियर साहब आए, फोटो लेके चले गए. हाँ. उन्होंने पैसे 1 रुपया भी नहीं दिए. चाय पियो बोला तो चाय भी नहीं पिए बेचारों. ग्राम सेवक साहब भी आए थे. नहीं बस फोटो वाले के चले गए. पैसे नहीं दिए. तुम्हारे पूरे पैसे कितने लगे बांधकाम, घर बांधकाम करने को? 4 लाख रुपए लगे सर. 4 लाख. 4 के आगे गए. घरकुल के पैसे कितने आए? 1.15 है अभी तक. 1,15,000 है. ठीक है. लाइट चालू करो. लाइट चालू करने की. ये पहला तो है अपना, मगर अपन इसमें बना लिए. बस ठीक है. नाम क्या है पूरा? मंसूर खान, सरदार खान पठान, गाँव भादापुरा. एक मिनट गाव काय आला खाली शेवटला बिल खाली एक मी मागून देतो मुलाखत. तुम्हाला ते एस्टिमेट आणून देतो. पाणी प्लॅन्ट बंद आहे असं लोकांचं काही म्हणणं आहे. आम्ही प्रत्यक्षात पाहिलं पाणी प्लॅन्ट चालू झाली. यासंबंधी आपण काय माहिती द्याल? लोकांचं म्हणणं बंद आणायचं. लाईटमुळं फक्त कार्ड लावता ना, कार्डानं पाणी येत नाही. तर आम्ही मधून फ्री देते पाणी. लाईटचा प्रॉब्लेम आहे. बँकसुद्धा चालणार. आता नवीन डिपो आणले आहेत आम्ही. एक 8 दिवसामध्ये सुरळीत हे होईल. 3 महिने झालं फ्री पाणी आहे. संध्याकाळी पाणी आम्ही स्टॉक करताय. दिवसभर लाईट राहणार, डिम राहतील लाईट, आणि मधून काढून देते पाणी. कोण्याही लोकांना विचारा तुम्ही, पाणी बंद नाही, चालूच आहे. बरं, आपल्या इथे एकूण घरकुल किती मंजूर झाले? घरकुल मला वाटतं जवळपास 200-250 झाले. त्याच्यामध्ये बरेचसे कामं प्रगतीपदावर आहेत काय? हो, काही लोकांचे कामं झाले वाटतं. कामं झालेत बरेच लोकांचे. मला वाटतं 60-70 लोकांचे कामं झालेत. आणि आणखी 50-1 जणांचं कामं चालू आहेत. बरे सगळे पंतप्रधान योजनेमध्ये आहेत ना? पंतप्रधानमधले आहेत, काही रमाईमधले आहेत. बरं, या ठिकाणचे आम्ही गावात फिरले असताना रोड चांगले दिसालेत. तर या रोडच्या संबंधी काय माहिती सांगता मला?
रोडच्या संबंधी माहिती म्हणजे MRGS काम झालेलं आहे. 1-2 वेळेस काही जणांना तक्रारी दिल्या आमच्या कामाच्या, त्याच्या चौकशी झाल्या. चौकशी झाल्यावर ते ओके काम म्हणून आम्हाला रिपोर्ट दिलेत त्यांनी. आता 18 महिने झालं काम करून मला 1 रुपयासुद्धा भेटला नाही आणखी. बरं, आपल्या ती ही इमारत 50-60 वर्षाखालची आहे. हो, या ठिकाणी काही नवीन बांधायचा प्रस्ताव? आपण 8 महिन्याखालीच प्रस्ताव दिला. प्रत्यक्ष यादीमध्ये नाव आहे आपलं. बरं, तुमच्या जे गावातला जे कचरा आहे किंवा नाल्याचं काय, यासंबंधी तुमच्याकडे काय म्हणजे व्यवस्था काय नाही ग्रामपंचायतकडून? आमच्याकडे घंटागाडी आहे. 1 दिवस आड करून प्रत्येक दर्जापुढे घंटागाडी जाते. 6 वाजता गाडी निघते. कचरा दत्ता टेकडला नेऊन टाकताना. तुमच्या ग्रामपंचायतला जे कलर मारला आहे त्यासंबंधी BDOकडे आणि शिवकडे तक्रार दिली आहे आमच्या कानावर आहे. तर यासंबंधी तुम्ही काय म्हणता? आम्ही कलर मारल्या. मला वाटतं जवळपास 4 वर्ष झाले कलर मारून. 90,000 रुपयाचं काय ते त्याचं एस्टिमेट आहे. त्याच्यावर 1 रुपयासुद्धा घेतला नाही. आता खोटे आरोप करतात 4 लाखाचा मारला म्हणून. कुठेही सिद्ध करून दाखव. मला गावात चौकामध्ये उभा करावं, जनतेनं बुटानं मारावं मला. 4 लाख उचलले असले तर मी